शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे। खदान तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान जेसीबीनं केलेल्या सुमारे 50 फूट खोल खोदकामात प्राचीन सांगाळे आणि मडक्यांचे तुकडे आढळलेत। या अनपेक्षित शोधामुळे परिसरात गूढतेचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती आणि कुतूहल निर्माण झालंय। या अवशेषांचा संबंध प्राचीन संस्कृतीशी असू शकतो असा संशय व्यक्त केला जात आहे। सापडलेले सांगाळे आणि मडक्यांचे तुकडे तपासणीसाठी भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत। अधिकृत अहवाल आल्यानंतरच या शोधाचं खरं स्वरूप स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत ही घटना मूर्तिजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे। मी स्वतः तिथं गेलो आणि माझ्या समवेत अधिकाऱ्यासमवेत त्या पोखलँडने तिथं जो गड्डा लागला होता, जे भुसभुशीत माहिती लागली ते काढणं सुरू केली। तर त्यात काही अवशेष निघाले, हड्ड्या निघाले, ढाचे निघाले। ते मानवाचे नाही तर ते कोणत्यातरी पशुचे, पक्ष्याचे असले पाहिजे, जनावराचे। आणि एक जुनी मटकी टाईप निघालं। तर ते सगळं काढत असताना पोखलँडचा बूम गेला तरीही त्याची खोली संपली नाही। तर आम्ही ती सगळी जमा केलं आणि एकत्र करून ते नागपूरला जिओलॉजीच्या इकडे तपासायला पाठवलं। तपासल्यावर त्यांचे जे काही निर्देश येतील त्यांच्या निर्देशाप्रमाणे नंतर ते अजून किती खोल आहे, काय आहे, ते पुरातन काही वस्तू आहे काय, की ज्या हड्ड्या ज्या सापडल्या त्या कोणत्यातरी मोठ्या जनावराच्या आहेत, तर ते मोठं जनावर डायनासोर होतं काय, की त्याच्या पलीकडे अजून काही होतं। या सगळ्या गोष्टीची शहानिशा नागपूरहून जिओलॉजीचा रिपोर्ट आल्यावर आम्ही ते करू। खदान परिसर मूर्तिजापूर येथे सौंदर्यीकरण जे नगरपालिकेमार्फत चालू आहे त्या कामामध्ये खोदकाम करीत असताना त्या परिसरामध्ये एका ठिकाणी भुसभुशीत जागा आढळली। ते अजून खोलगट विवर किंवा खड्डा तयार करत असताना त्याच्यामधून काही जनावरांच्या हाडांचे सांगाडे किंवा अस्थी सापडलेले आहेत। सोबत एक मातीचं मडक्याचा एक तुकडा सापडलेला आहे। आता याबाबत नेमकं पुढचा विशेष त्याबाबतची माहिती आपल्याला मिळावी किंवा ते नेमकं काय आहे ते पाहावं म्हणून तहसीलदार मूर्तिजापूर यांनी काल त्या संदर्भात पुरातत्व विभागाला त्याची माहिती दिलेली आहे। जे अस्थी आणि ज्या हे सापडलेलं आहे मातीचा मडकं, तर त्याचे अवशेष हे पोलीस विभागाने जतन करून ठेवलेले आहे। पुरातत्व विभागाकडून जेव्हा याची पाहणी होईल त्यानंतरच नेमकं याच्यामध्ये काय सत्यता आहे ती लक्षात येईल। या महत्त्वाच्या कार्यवाही दरम्यान घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, शहर ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे, माजी नगराध्यक्ष द्वारक दुबे व नगर परिषद अभियंता संकेत तालकुल कुकवार, वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे उपस्थित राहून त्यांनी पाहणी केली। दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती। इतिहास हादरवणाऱ्या या शोधामुळे मूर्तिजापूर तालुक्यात थरारक वातावरण निर्माण झालं असून पुढील तपासणीनंतर या गूढ प्रकरणाचं रहस्य उघडणार आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोल्याहून।